नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे टीच विथ प्रतिभा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा, आजच्या ठळक बातम्या, ब्रेकिंग न्यूज आत्ताच्या घडीच्या बातम्या आहेत। बघा, 11 एप्रिल 2024 गुरुवार, काही मिनिटापूर्वीच्याच बातम्या आहेत। बातम्या जाणून घेण्यापूर्वी चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन बातम्या तसेच महाराष्ट्रातील घडामोडी योजनाविषयक माहिती जाणून घेण्यासाठी टीच विथ प्रतिभा या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर बघूया आजच्या ठळक बातम्या। तर पहिली बातमी बघा, बेरोजगारी महागाईबाबत मोदी अपयशी, मात्र राम मंदिरबाबत यशस्वी कान्हांना येथे पंतप्रधानांच्या सभेला आलेल्या नागरिकांचे मत, रोजगार, हमीभाव, शिक्षण यांना महत्त्व देण्याची विनंती। त्यानंतरची बातमी बघा, घटस्फोटानंतरही आपल्या घटस्फोटित वतीवर मानसिक क्रूरतेचा आणि हिंसाचाराचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टाने दणका दिला आहे। सुप्रीम कोर्टाने भारतीय दंड संहितेच्या कलम 498A म्हणजेच IPC अंतर्गत पतीविरुद्ध सुरू असलेली फौजदारी कारवाई रद्द केली। नंतरची बातमी बघा, खातही नाहीत आणि खाऊनही देत नाही, कोट्यावधीचा मालक असूनही अमित काटारिया IAS अधिकारी घेतो ₹1 पगार। नंतरची बातमी बघा, राष्ट्रीय कुटुंब कल्याण योजनेअंतर्गत घरातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास 18 ते 59 वयोगटातील विधवा महिलांना मिळणार ₹20,000। तहसीलदार कलेक्टर येथे अर्ज करा। त्यानंतरची बातमी बघा, विदर्भात अवकाळी पावसामुळे मका, ज्वारी, बाजरीचे पिकाचे झाले नुकसान, शेतकरी पीक नुकसान भरपाई मिळण्यासाठी सरकारकडे करत आहेत विनंती, परंतु आचारसंहितेमुळे कोणाकडे मागावे पीक विम्याचे पैसे। त्यानंतरची बातमी बघा, राज्य वीज नियामक आयोगाने गेल्या वर्षी दिलेल्या आदेशानुसार महावितरणने बिलात सरासरी 7.5% वाढ लागू केली आहे। वीज दर वाढीचा चटका सर्वसामान्यांना बसत आहे। 300 युनिटला दरमहा 847 तर वर्षभराच्या बिलात ₹10,164 वाढ। नंतरची बातमी बघा, लोकसभा निवडणुकीच्या दिवशी मतदान केंद्रावर गैरहजर राहिल्यास कारवाईला तयार राहावे, निवडणूक आयोगाने शिक्षकांना दिल्या सूचना। नंतरची बातमी बघा, शिक्षण घेणाऱ्यासाठी OBC विद्यार्थ्यांना आर्थिक बळ, वर्षाला मिळणार 60,000। महाराष्ट्र सरकारमार्फत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरू झाली आहे। नंतर बघा, भाजपाला बिनशर्ती पाठिंबा दिल्या कारणामुळे कीर्तिकुमार शिंदेनंतर मनसेला आणखी एक धक्का। डोंबिवलीतील विद्यार्थी सेनेचे शहर संघटक मिहीर दवते आणि त्यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी मनसेला रामराम ठोकला, नेत्यांचा पक्षाला जय महाराष्ट्र। त्यानंतरची न्यूज बघा, महाराष्ट्रात आगामी काळात बुलेट ट्रेनचं जाळं उभारलं जाणार आहे। याच पार्श्वभूमीवर पालघर आणि ठाणे जिल्ह्यात बुलेट ट्रेनच्या कामांना सुरुवात झाली आहे। हा प्रकल्प 508 किलोमीटर लांबीच्या मुंबई अहमदाबाद कॉरिडॉरचा एक भाग असल्याची माहिती नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने दिलेली आहे। NSSRCL कडेच या संपूर्ण प्रकल्पाची जबाबदारी आहे। त्यानंतरची बातमी बघा, रामनवमी उत्सवासाठी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहेत। यात कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेता परदेशातून येणाऱ्या लोकांसाठी येथील रुग्णालयामध्ये विशेष क्वारंटाईन वॉर्ड तयार करण्यात आले आहेत। याबाबत अयोध्या जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अरुण प्रकाश श्रीवास्तव यांनी सांगितले की आम्हाला कोविड-19चा सामना करण्यासाठी तयार राहण्यास सांगण्यात आले आहे। त्यानुसार जिल्हा रुग्णालयात 4 विशेष क्वारंटाईन वॉर्ड तयार करण्यात आले आहेत। या कोरोनाबाधित विदेशी पर्यटकांना ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितलेले आहे। त्यानंतरची न्यूज बघा, पुणे विभागातील विविध ठिकाणच्या फेऱ्यांची संख्या घटत आहे, त्यामुळे त्यांची तूट भरून काढण्यासाठी यंदाच्या उन्हाळी हंगामात प्रत्येक आगारास देण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याचे सुद्धा केले आहेत। यासाठी या आगारातील वाहक आणि चालकांच्या किरकोळ सुट्ट्या रद्द केल्या आहेत। याबाबतचे पत्र सर्व आगारात पाठवण्यात आलेले आहे। त्यानंतरची न्यूज बघा, राज्य वीज नियामक आयोगाने गेल्या वर्षी दिलेल्या आदेशानुसार महावितरण बिलात सरासरी 7.5% वाढ लागू केली आहे, तर स्थिर आकारातही 10% दरवाढ केली आहे। ही वाढ 1 एप्रिलपासून लागू झाली आहे। समजा तुमचा दर महिन्याचा वीज वापर 100 युनिट आहे तर सध्याच्या बिलात दरमहा ₹49 तर वर्षभराच्या बिलात ₹588 वाढ होणार आहे। वापर 300 युनिट असेल तर दरमहाच्या वीज बिलात ₹847 तर वर्षभराच्या बिलात ₹10,164 वाढ होणार आहे। 300 युनिट आणि त्यावरील विजेचा वापर असणाऱ्या घरगुती ग्राहकांच्या वीज बिलात मोठी वाढ झालेली आहे। तर ह्या होत्या आजच्या ठळक बातम्या। तर अशाच नवनवीन बातम्या, महाराष्ट्रातील बातम्या, चालू घडामोडी तसेच योजनाविषयक माहिती जाणून घेण्यासाठी टीच विथ प्रतिभा या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।